कुछ पेशेंट्स को ऑपरेट किया, किसी को बिना ऑपरेशन के अच्छे हुए हैं, किसी ने सिर्फ रेडियोथेरेपी ली है, किसी ने कीमोथेरेपी ली है, किसी ने तीनों चीजें की है। ये अब हर पेशेंट की अलग अलग जर्नी होती है, लेकिन उसके बाद आप अच्छे हो पाए हैं। इसके लिए मैं आप सबको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। दूसरी बात, ये प्रोग्राम रखने का हमारा जो उद्देश्य है वो खास, पहले तो आप ये देखिएगा कि हमने इस प्रोग्राम को जो ऑर्गेनाइज किया है वो एक एम्बेसडर होटल में ऑर्गेनाइज किया, जो एक 5 स्टार होटल है। हम आपको इस तरह का एक रिस्पेक्ट देना चाहते हैं और ऐसी फील कराना चाहते हैं कि आप हमारे लिए भी खास है, आप समाज के लिए भी खास है। हम जिस हॉल में ये प्रोग्राम को कंडक्ट कर रहे हैं इसका नाम भी दीवाने खास है। तो ये एक बहुत अच्छा कार्यक्रम है और हम आप सबको ये एहसास के साथ ये चाहते हैं, जिस तरह इस होटल का नाम एम्बेसडर है, उसी तरह आप हर कैंसर के मरीज के लिए भी आप एम्बेसडर बने। एम्बेसडर का मतलब होता है दूत, है ना। आप ऐसे दूत बने कि हर कैंसर पेशेंट जो भी इस दुनिया में पेशेंट बनता है तो वो अपने आसपास में जब देखता है कि अब मैं क्या करूं, तो उसको आपके पास से एक ऐसी एडवाइस जाना चाहिए कि आप उस पेशेंट को अच्छे करने का एक माध्यम बनेंगे, उसको दूत कहते हैं। तो इसीलिए एक ये संयोग है कि एम्बेसडर होटल में आप कैंसर पेशेंट के लिए भी एम्बेसडर बनेंगे, ऐसी मैं आपसे ये उम्मीद रखता हूँ। तीसरी चीज ये है कि खास बात आपको डॉक्टर साहब ने तो पहले समझाई होगी कि अगर कोई पेशेंट को कैंसर हो जाता है तो उसमें पहले के 3 शब्द है CAN, कैन। कैन यानी हो सकता है। क्या हो सकता है? आप अच्छे हो सकते हैं। जावेद जो ये एक रिपोर्टर यहाँ बैठे हैं सोशल मीडिया के, मैंने खास तौर से उनको नहीं पाया तो बुलाया। वो भी एक कैंसर के पेशेंट थे और वो अच्छे होकर के लड़ाई करके वापस दोबारा अपने फील्ड में काम कर रहे हैं। यस, मैं जानता हूं कि टाटे सर ने आपको ट्रीट किया इसीलिए बुलाया गया। तो खास मैंने उनको बुलाया। हमने इसमें ये किया था कि मैं जो तो एक बात कहते कहते फिर बीच से लिंक मेरी टूट गई कि जब किसी पेशेंट को कैंसर की बीमारी होती है और वो कैंसर की बीमारी से अच्छा हो जाता है, उस समय उसको ये समझाया जाता है कि हो सकता है कि किसी किसी को अनफॉर्चुनेटली, दुर्दैवाने, हे डिजीज परत हो सकते, ये बीमारी हो सकता है दोबारा हो सकती है, लेकिन उसका समय काल बताया जाता है कि ये 5 साल से पहले हो सकने के चांसेस ज्यादा होते हैं। ऐसा नहीं कि होगी, देयर आर चांसेस कि 5 साल का समय गुजरने से पहले ये बीमारी शायद दूसरी बार हो सकती है, उसको रिलैप्स कहते हैं। लेकिन जब 5 साल का समय गुजर जाता है, बीत जाता है और उसके उस समय तक ये बीमारी ना हो तो 90% पेशेंट्स में ये बीमारी दोबारा नहीं होती है। तो हमने ऐसे ही लोगों को यहाँ आमंत्रित किया है। ऐसे हमारे पेशेंट जो 5 साल से ऊपर जा चुके हैं, ऐसे हजारों में पेशेंट हमारे पास है, लेकिन हमने 40 से 50 ऐसे पेशेंट्स को ही यहाँ पर इनवाइट किया था जिनके लिए यहाँ आना थोड़ा आसान है और हम चाहते थे एक छोटी सी गैदरिंग में उनको अप्रिशिएट करके समाज को ये मैसेज दें, क्योंकि तो समाज को मैसेज देने का माध्यम हमारे पास मीडिया है। मीडिया के लोग यहाँ मौजूद हैं, अभी सोशल मीडिया के लोग भी, और हम इस न्यूज को प्रिंट मीडिया में भी देंगे। हम एक पॉजिटिव मैसेज ये देना चाहते हैं कि लोग लड़ सकते हैं और जीत सकते हैं। मुझे उम्मीद है कि आप सबने 5 साल से ऊपर का टाइम गुजार चुके हैं, सही है? तो आप सबके लिए हमारी तरफ से और आपके लिए भी ताली। बस आखिर के 2 शब्द कहकर मैं अपनी जगह ले लूंगा। हमने एशियन हॉस्पिटल की जर्नी लगभग 11 साल होने आए हैं शुरू की थी, बहुत कामयाबी के साथ सर हम ये जर्नी पूरी कर रहे हैं। हमने 10 साल होने का जो प्रोग्राम किया तब भी आमंत्रित किया था, आप लोगों ने आया, हमारा हौसला बढ़ाया, जो हमें उसकी बहुत खुशी होती है। एशियन हॉस्पिटल ये शहर के मध्य एकदम सेंट्रली लोकेटेड है, एक 125 बेड का हॉस्पिटल है, सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल है, जिसकी नींव हमने 2015 में रखी थी। इसको एक ग्रुप की शक्ल में शुरू किया था। ये एक पहला ऐसा हॉस्पिटल है जिसको डॉक्टर्स ने मिलकर शुरू किया था और फॉर्चुनेटली उसकी कमान मेरे हाथ में है। मैं उसको एज ए चेयरपर्सन रन कर रहा हूँ। हमारे साथ के सारे डॉक्टर्स हमें इतना सहयोग करते हैं, सारा स्टाफ इतना सहयोग करता है कि हम उसको एक फैमिली की तरह ले पाते हैं और चला पाते हैं। क्योंकि किसी भी परिवार को चलाने के लिए एक परिवार का हेड होना जरूरी होता है ताकि डिसीजन आसानी से हो। तो वो वजन मेरे कंधों पर है और उसको मैं निभाने की कोशिश कर रहा हूँ। मुझे ऐसे उम्मीद है कि जिस तरह हमारा ये 11वां साल है, हम रहे ना रहे 100 साल भी इसके कंप्लीट होने चाहिए, ऐसी मैं आशा। हमारे हॉस्पिटल में कैंसर को हमने बहुत ज्यादा महत्व दिया है। कैंसर डिपार्टमेंट में हमारे पास डॉक्टर नितिन ताठे जो टाटा हॉस्पिटल से
क्वालिफाइड MCH सर्जन है, वो सीनियर सर्जन है, काफ़ी अच्छी सर्जरीज करते हैं। काम बहुत ज़्यादा बढ़ चुका था, इसलिए हमने उनके साथ डॉक्टर आकाश मोर को एसोसिएट किया है। वो भी MCH ऑन्को सर्जन है और टाटा ही से क्वालिफाइड है। वो अभी केस में है इसलिए आ नहीं पाए हैं, कि तो हमारे लिए इमरजेंसीज पहले होती है, पेशेंट पहले होते हैं और दूसरी एक्टिविटीज सेकेंडरी होती है। तो ये दोनों डॉक्टर हमारे पास लगभग हर महीना तकरीबन 100 के आसपास सर ये लोग ऑपरेट करते हैं केसेस, विच इज द हाईएस्ट नंबर इन प्राइवेट हॉस्पिटल्स इन औरंगाबाद और मराठवाड़ा। तो ये हम लोग काम कर रहे हैं, सेवा कर रहे हैं, कोशिश कर रहे हैं हम इस तरह की सेवा देते हैं। हमारे पास कीमोथेरेपी भी होती है, ऑपरेटिव भी होता है। एक चीज की बड़ी कमी है, जो हॉस्पिटल के लिए भी कमी महसूस होती है, और वही चीज है जो हमारे हॉस्पिटल में नहीं है, बाकी सब कुछ है। कैथ लैब है, डायलिसिस है, ICU है, ऑपरेशन थिएटर्स है, सारे डिपार्टमेंट्स है, सारे पोस्ट सुपर स्पेशलिस्ट क्वालिफाइड डॉक्टर्स है। लेकिन एक चीज की जो कमी है वो थी रेडिएशन। कैंसर पेशेंट को जो रेडिएशन लगता है, तो अभी तक के हम ये करते आए हैं कि हम रेडिएशन के लिए हमारे पेशेंट्स को 2-3 अलग अलग हॉस्पिटल्स में भेजते हैं कि वहाँ वो रेडिएशन कर ले। लेकिन फिर हमें इसका एहसास हुआ कि हमारी ये चीज भी कम हो जाए, ताकि हम जिस तरह से पेशेंट के साथ एक जुड़ाव रखते हैं और इथिकल प्रैक्टिस को हम प्रमोट करते हैं, तो हमने ये सोचा, प्लान किया, इम्प्लीमेंट किया, और आने वाले 4 से 5 महीने में इंशाल्लाह वो हम रेडिएशन ऑन्को रेडिएशन सेंटर भी अभी इनॉग्रेट करने वाले हैं। वो काफी महंगा यूनिट होता है, इसलिए हमने उसको थोड़ा डिले किया था सर। मुझे कहने में गर्व महसूस होता है, दिखाने वाली बात नहीं, लेकिन गर्व के लिए मैं कह रहा हूँ। लगभग वो यूनिट जो है कैंसर पेशेंट की सेवा के लिए 20 से 25 करोड़ रुपए का यूनिट होता है। इसलिए हमने काफी समय लेकर, सोच कर और प्रयत्न करके उस यूनिट को खोलने की कोशिश की, जगह ली है, उसका काम शुरू हुआ है। हम दोबारा आपको तकलीफ देंगे एज अ गेस्ट आने के लिए, और हमारे तमाम पेशेंट्स को और सारे लोगों को हम बुलाएंगे। हमारा एक्सपेक्टेड इनॉग्रेशन का डेट हमने रखा है जुलाई अगस्त तक के, तो हम वो भी आपके साथ आज शेयर करना चाह रहे थे, वो भी हम शुरू कर लें। मुझे लगता है कि जिस तरह से मैंने एक जर्नी आपके सामने बताया हूँ और आप लोगों का इम्पोर्टेंस बताया हूँ, उसमें सारी बातें क्लियर हुई होगी। हमारे मान्यवर जो गेस्ट यहाँ पर हैं, वो भी 2-2 शब्द कहकर हमारा भी हौसला बढ़ाएं और आने वाले पेशेंट्स का भी हौसला बढ़ाएं। इतना कहकर मैं अपनी जगह लेता हूँ। धन्यवाद। आणि शक्यतोवर त्यांच्या बजेटला कुठेही धक्का लागू नये या हिशोबाने एशियन हॉस्पिटल पावलं टाकत आहे. 10 वर्ष झाली, 11व्या वर्षात त्यांचं पदार्पण आहे. आणि डॉक्टर नितीन ताठे सरांसारखे स्पेशालिस्ट निश्चितपणे एशियन हॉस्पिटलचं नाव मोठं करताना वा कमी दरात पुरवता याव्यात यासाठी प्रयत्नरत आहे. हातगुणपणा मैं सर बोलते बोलते एक चीज मेरे जहन से रह गई थी, उसके लिए मैं क्षमा चाहता हूँ। एक्चुअली जो ऑन्को रेडिएशन सेंटर है, उसमें हमने 3 डॉक्टर्स की टीम बनाई है। उसमें जो टीम को लीड कर रही है डॉक्टर असफिया खान, मैं उनका नाम लेना भूल गया था, तो मैं चाहता हूँ कि मैडम प्लीज मंच पे आए और उनका भी हम आइए प्लीज हम उनका भी हम सत्कार करना चाहेंगे। आइए। डॉक्टर असफिया खान काफी यंग एंड डायनेमिक लेडी है। वो फिलहाल अभी एज ऑन्को रेडिएशन काम कर रही है। शी इज ऑल्सो क्वालिफाइड फ्रॉम टाटा हॉस्पिटल। उन्होंने MD ऑन्को रेडिएशन में डिग्री हासिल की है एंड शी इज वर्किंग सिंस 6 years. शी इज वर्किंग सिंस 6 years. 3 लोग हमारे रेडिएशन सेंटर में रहेंगे। शी इज वन ऑफ देम एंड शी इज टेकिंग लॉट ऑफ एफर्ट्स। बहुत ज्यादा वो परिश्रम ले रही है, उसके लिए एंथुजियास्टिक है, यंग है, इसलिए बहुत ज्यादा एंथुजियाज्म है। प्लीज आप ले आए। मैं प्रियंका मैम से रिक्वेस्ट करता हूं कि असफिया मैडम का सत्कार करें। नहीं गरगल सर ने कहा उनका बड़ा वाला मुखे दे। सर टीम में ये होता है कि हम किसी को बोलना ही नहीं चाहिए, इसीलिए मैं खास असफिया के लिए और बोलने आया था। GMC में सर अकरम सर जो है, डॉक्टर अकरम खान ऑर्थोपेडिशियन, ये उनकी बेटी है और उनकी मदर भी जो है वो जनरल सर्जन। मेरी पुरानी पॉलिसी, मेरी कोई पॉलिसी नहीं है। नेक्स्ट लाइफ में मेरी कोई पुरानी ओल्ड पॉलिसी नहीं है, मेरे सब LIC में है। थैंक यू डॉक्टर असफिया। बख्शी मैम प्लीज। थैंक यू। माझे अध्यक्ष होतो आणि सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला, त्याकरता मी सर्वांना प्रथमतः धन्यवाद देते. जीवनी नवती जराव अंतरी नव भावना, सुंदराचा वेद लाभो मानवाच्या जीवन. शौर्य लाभो, धैर्य लाभो,
सत्यता संशोधना सत्य शिव मंगल्याची नित्य हो आराधना, नित्य हो आराधना. माझी ओळख खरं म्हणजे मी एक सर्वसामान्य शिक्षिका. या क्षणी मला तसा उपदेश किंवा मार्गदर्शन करण्याचा कुठलाही प्रकारचा अधिकार नाही. पण तसं पाहिलं तर शिक्षक अध्ययनाचं आणि अध्यापनाचं काम करीत असतो. मला इथे ज्ञान संपन्न विद्वान लोकांसमोर बोलायची संधी दिली लोकांनी. मी ते माझ्या विद्यार्थी आता मी इथे त्यांना आवाजावर बोलतीये ताठेंना. त्यांनी मला बोलावलं आणि मला सर्व त्याच्यामध्ये सगळ्यांनी मला प्रेमाने आदराने माझ्या शिक्षकी पेशाचा स्वभाव धरून मी 4 शब्द सांगण्याचा प्रयत्न करतेय. मानवाचं आयुष्य म्हणजे केवळ आनंद आणि मजा असं कधीच नसतं. आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण आव्हान म्हणून स्वीकारणं आणि जिद्दीनं त्याला सामोरे जाणं. मी मजला विसरावे बुडूनी सुरातच गावे, बासुरीन दूर सखे ती माझ्या अंतरी, दूर आत सांग कुणी छेडली आसावरी, पारिजात कुसुमेही उधळली मनावरी. ज्याप्रमाणे परमेश्वरांची कृपा आणि त्याचप्रमाणे तुमच्या सगळ्यांची सदिच्छा यात माझ्या पाठीमागे असल्यामुळे मी माझ्या नव्या जीवनाला सुरुवात केली. इथं मुद्दाम मी सांगू इच्छिते की आयुष्यात मी 2दा कॅन्सरशी सामना केलेला आहे. तो करत असताना मला झालेल्या वेदना मानसिक, शारीरिक, आर्थिक यातून मी जीवनात कशी काय शिकले या संदर्भात थोडं सांगण्याचा प्रयत्न करते. काहीच मिळत नाही या जगात मेहनतीशिवाय. आपली सावली सुद्धा मिळत नाही उन्हात गेल्याशिवाय. त्याचप्रमाणे आपण जीवन जगत असताना आयुष्यात सुख दुःख खास कळगे संकटे येणारच. त्याला धीराने सामोरं जायचं असतं. जर आपण अशा वेळी घाबरून गेलो, भांबवून गेलो तर प्रश्न किचकट होतात आणि बिकट बनतात, गुंतागुंतीचे बनतात. साधारणतः 2 तपापूर्वी म्हणजे इसवी सन 2000 मध्ये कॅन्सर या आजाराने मला गाठले. त्यावेळी मला माझ्या नातेवाईकांनी, आपल्यासारख्या लोकांनी, माझ्या विद्यार्थ्यांनी आणि परमेश्वराने सकारात्मकता दिली आणि मी त्या संकटातून बाहेर पडले. सुखदुःखाची ऊन सावली येते जाते राग नको, संकटात या लिलया बिडवे आयुष्याचा त्याग नको. वसंत येतो निघून जातो, ग्रीष्म जाळतो धरतीला, पुन्हा नेसते हिरवा शालू पुन्हा नवे पण सृष्टीला. कॅन्सर शब्द ऐकला की मनात भीती, चिंता आणि असंख्य प्रश्न उभे राहतात. पहिल्या वेळेस कॅन्सर झाल्यावर माझ्या मनात हेच विचार आले, बापरे काय करायचे, मलाच का कॅन्सर व्हावा, म्हणजे इतरांना व्हावा असे नव्हे, पण इथे सांगायचे म्हणजे जरी मला मुलमुली माझ्या विद्यार्थ्यांनी मला खूप सपोर्ट दिलेला आहे. माझी परीक्षा का पाहतोय देव. विशेष म्हणजे या प्रवासात मला एक नवी शिकायला मिळाली, जीवनाचा प्रत्यक्ष स्वीकारण्याचा आणि आनंद घेण्याचा. त्याच वेळेस माझा दुसरा पॉझिटिव्ह मन म्हणत होतं, तुला थांबता येणार नाही, आयुष्यात तुला लढावंच लागेल. लढाईत हारणारा कधीही संपत नाही, रणांगणाला सोडून जाणारा तो निश्चित संपतो. संघर्ष करूनच मोठं होता येतं. रणांगणावर 4 जूनला ज्यावेळेस अर्जुन म्हणाला की मी युद्ध घेणार नाही, त्यावेळेस श्रीकृष्ण म्हणतो, तेजू पाहसी युद्ध परीती प्रकृती करील तुझकडून, तरी वद पार्था रुचते चित्ता ममता का अजूनी. मग तो वदला मोह निरसला संशय नुरला खरोखरी, कृतार्थ झालो प्रसाद तवा वचन तुझे मजमान्य. अरे मी तुला लढावंच लागेल, तू क्षत्रिय आहे. क्षत्रियला 2च गोष्टी असतात, एक मरणे किंवा मारणे, दुसरं त्याला काही नाही. तू जर वर गेला तर स्वर्गात तुला जागा मिळणार नाही, खाली गेला तर लोक तुला पण कुठे म्हणतील. इतना बुलंद की हर तकदीर से पूछे बता तेरी रजा क्या आहे. आणि त्याचनंतर त्या एशियन हॉस्पिटलकडे पाहिल्यानंतर माझ्या लक्षात येतं एक अटलबिहारी वाजपेयीची कविता आहे, ती म्हणून मी शॉर्ट करते. हे एशियन हॉस्पिटल आणि इथले डॉक्टर लोक
टीमवर्क किती सुंदर करतात. केव्हाही कुठेही पटकन ताबडतोब आपल्याला रिस्पॉन्स देतात. आणि त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मला पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीची कविता आठवते. तिमिरात झुंजताना तेजाळ दीप आहे, संकीर्ण भावनांना त्याने दिला न तारा, कर्तृत्व मे सहसा हेवा जगी करावा, स्वकधर्मात सत्वार विंद आहे, त्या उंच पर्वताची खोली अथांग आहे, गंगाधरी श्रीचा तो चंद्रमा विसावा, हृदयात सत्वार विंद आहे, त्या उंच पर्वताची खोली अथांग आहे. आणि शेवटी मी त्यांच्या सदिच्छाचा सगळ्या एशियन हॉस्पिटलच्या लोकांना त्यांनी अशीच उत्तरोत्तर त्यांची प्रगती व्हावी आणि भारतामध्ये चांगलं नावाजलेलं हॉस्पिटल म्हणून नावाजलेलं यावं. शेवटी मी एका वाक्यात हे करते. दर दर खराब खस्ता फिरा फारशी म्हणे सारो सांगत. दर दर खराब खस्ता फिरा लेके अपनी इंतजा, लेकिन लगा न कहीं मंजिल मकसद का पता, आखिर तेरे करम ने पुकारा अरे आ, इधर तो आ, आगे तेरे दरबार में हाजिर हुआ, देता हुआ ये सुधा कि यार अब तबाकारों का तू है कार असद, और बंदों को ना दे कि तू है बंदा नवाज. आणि शेवटी बस ना मॅडम. तुम्ही जे म्हणाला सर्वे संतो निरामय, हा तुमच्या विद्यार्थ्यांनी पण हाच वसा घेतलेला आहे. मला परवा दिवशी शोएब सरांचा फोन आला की असा असा आमचा एक कार्यक्रम आहे आणि आपण या कार्यक्रमाला हजर राहा. तर मला खूप आनंद झाला. ऍक्च्युली तसा जर विचार केला तर मी इंजिनियर आहे आणि इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट म्हणजे माझा मेडिकलशी काही संबंध नाही, परंतु तरी त्यांनी मला प्रेमाने बोलवलं, त्यामुळे मला नाही म्हणता नाही आलं. आणि आज इथे आल्यानंतर ज्यावेळेस मी पाहिलं की पहिला कार्यक्रम जो झाला होता 2024 मध्ये, तेव्हा नियर अबाउट 100 लोकांचा त्यांनी त्या ठिकाणी सत्कार केला होता आणि दर महिन्याला 100 पेशंट्सला ट्रीटमेंट सुद्धा या ठिकाणी चालू आहे. म्हणजे यावरून लक्षात येतं की किती मोठं काम एशियन हॉस्पिटल कडून आपलं चालू आहे. आणि कॅन्सर जसं म्हटलं की कॅन्सर म्हटल्यानंतर एक धडकी भरते. कॅन्सर पेशंट हा बरा होत नाही असंच म्हणतात किंवा कॅन्सर झाला म्हणजे आता त्याची शेवट आली असं मॅक्झिमम लोकांच्या डोक्यामध्ये येतं. परंतु आज ज्यावेळेस पाहतो की 5-5 वर्ष झाले आणि 5 वर्षानंतर सुद्धा आज म्हणजे कॅन्सर मुक्त झालेले लोक आहेत. आणि सरांशी बोलताना तेही लक्षात आलं की 5 वर्षानंतर कॅन्सर मुक्त जर तो कंटिन्यू राहिला त्याचा अर्थ त्यानंतर त्याला कॅन्सरची शक्यता ही 0.001% पेक्षाही कमी राहते. आणि आपण जर उदाहरणं जरी पाहिले तर आपल्याला माहिती आहे की सगळ्यात महत्वाचं मोठं उदाहरण जे आहे सध्या शरद पवारांचंच आहे की त्यांना सुद्धा खूप कमी टाइम सांगितलेला असताना ते आजही काम करतायत. 85 वय झालेले, स्टील वर्किंग आणि एकदम चांगलं काम करतात. तर आपण सर्वांना पुन्हा एकदा याच्यानुसार मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि थोडस एशियन हॉस्पिटलबद्दल जर म्हणायचं तर मला संभाजीनगर मध्ये आता 1.5 वर्ष झालंय आणि माझा स्वतःचाच अनुभव सांगतो की मे मध्ये मागच्या वर्षी मी एक्सरसाइज करत असताना घरी अचानक मला अटॅक आला आणि मी म्हणजे माझ्या मुलांनीच मला गाडीत टाकून तिथे नेलं हॉस्पिटलला आणि मिसेसने फोनवरती त्या ठिकाणी हॉस्पिटलला डॉक्टरना सांगितलं की असं असं झालंय आणि आम्ही यांना घेऊन येतोय. एक 5च मिनिटाच्या आत मला त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली आणि डॉक्टर ठेंगे सरांनी इतकी चांगली ट्रीटमेंट त्या ठिकाणी केली. त्यानंतर एकदम मी ओके झालो, काही प्रॉब्लेम मला झाला नाही. या व्यतिरिक्त सर माझा मोठा मुलगा जो आहे तो ड्युचेन मस्क्युलर डिस्ट्रॉफीने पीडित आहे. ही इज नाउ 24 इयर्स. आता त्याला त्याची कंडिशन सुद्धा खूप नाजूक आहे. त्याचे लंग्स वर्किंग खूप कमी झालेले आहेत. तर आम्हाला अधूनमधून ऑक्सिजन लागत असतं किंवा डॉक्टरांची गरज पडते. तर ज्यावेळेस सुद्धा आम्हाला गरज पडते तेव्हा आम्ही शोएब हाशमी सरांना फोन केला की 5 मिनिटात डॉक्टर्स घरी येतात. आता मागच्या आठवड्यातच त्याचे ऑक्सिजन लेवल ही 70 पेक्षा खाली आल्यामुळे मी फोन केला की सर मला अचानक अर्जंटमध्ये मला ऑक्सिजन सिलेंडर पाहिजे. तर 5 मिनिटात गाडी घरापर्यंत ऑक्सिजन सिलेंडर घेऊन हजर झाली. तर अशा प्रकारे खूप फास्ट सर्व्हिस आणि खूप चांगली सर्व्हिस एशियन हॉस्पिटलची आहे. मी महावितरणला काम करत असले आमचं महावितरणचं जे मेडिक्लेमचं आहे ते सुद्धा सरांशी संबंधित आहेत आणि आमचे पेशंट सुद्धा जे आहेत आमचे पण एम्प्लॉईज जे आहेत ते त्या ठिकाणी हॉस्पिटलला जातात. त्यांना सुद्धा खूप चांगली सेवा त्या ठिकाणी मिळत असते.
तर असं चांगलं काम सर आपण करताय। आपने जैसा बोला कि 100 साल तक चले, 100 नहीं मैं बोलता हूँ कि दुनिया के एंड तक आपका हॉस्पिटल चले और ज्यादा से ज्यादा लोगों को उसका बेनिफिट मिले। आपका काम सही में बहुत अच्छा है और हमारी तरफ से, हमारे महाविद्यालय की तरफ से आपको कुछ भी हेल्प कभी भी लगी तो आप हमें याद कीजिए, हम रहेंगे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला या ठिकाणी त्यांनी बोलवलं, माझा सत्कार सुद्धा केला आणि बोलायची संधी दिली, त्याबद्दल सुद्धा मी त्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। श्री ज्ञानेश्वर ठोंबरे यानंतर आजार आहे, निश्चितपणे आजार बरा होताना थोडाफार त्रास सगळ्यांना सहन करावा लागतो, मात्र या त्रासावर मात करून सकारात्मकतेने आपण या रोगावर विजय मिळवलेला आहे। सौ जनाबाई ठोंबरे यानंतर अच्छा ज्ञानेश्वर ठोंबरे आणि जनाबाई ठोंबरे दोघेही पती पत्नी अजिंक्य योद्धा ठरलेले आहेत। सरांना घ्या समोर, ताटे सर। खरं तर मी जेव्हापासून ताटे सरांना पाहतेय ना, तर मला एक गोष्ट फार आवडते, ते ऑनस्क्रीन नको म्हणतात घ्यायला, बरं आहे मी बॅक स्टेज, असं त्यांचं थोडेसे त्यांचे ते विचार आहेत। त्यांना फार प्रसिद्धी परांमुख व्यक्तिमत्व नाहीये ते। यानंतर शफीक अब्दुल अजीज बागवार, शफीक अब्दुल अजीज बागवार यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी पुढे यायचं। त्यांना विनंती आहे आपण हा सन्मान करायचा। शफीकजी, शफीक अब्दुल अजीज बागवार। त्यांच्यानंतर बीड येथून आलेल्या शारदा राऊत, बीड येथून आलेल्या शारदा राऊत यांनी पुढे यायचंय। योद्धा आहात, यानंतर परभणी येथून आलेल्या रझिया बेगम शेख शेरू, परभणी येथून आलेल्या रझिया बेगम शेख शेरू विनंती करेल, सॉरी गरकल सरांना विनंती करेल की आपण हा सत्कार करायचा। यानंतर यायचंय रझिया बेगम शेख शेरू, परभणी आल्या का? ओके। यानंतर प्रवीणजी परदेसी, प्रवीणजी परदेसी परभणी सरांना मी विनंती करेन की आपण हा सत्कार करा। हाशमिस अंबिका कल्याणम, अंबिका कल्याणम यांनी यायचंय पुढे। डॉक्टर सुप्रे सर आणि डॉक्टर ताटे सर मिळून हे स्वागत करतील, सत्कार करतील। डॉक्टर नितीन ताटे सरांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय, हा सत्कार करायचा आहे। मुक्ताबाई मोरे यानंतरचे रुग्ण, मुक्ताबाई मोरे। डॉक्टर हाशमी सरांना विनंती आपण हा सत्कार करा। या सारिका वाघ, सारिका वाघ, मी हरबडे सरांना विनंती करते आपण सारिका वाघ मॅडमचा सत्कार करावा। जफर कुरेशी मोई, कुरेशी जफर मोई यानंतरचे पेशंट मी कुरेशी जफर मोई। यानंतरचा
एखादी व्यक्ती मॅडम या विदर्भातून आलेल्या आहेत. त्यांच्या नजरेसमोर जग सामावलं. आपल्या इथे विद्यापीठातून Thank you, पदवी सुप्रिया सर. घेतलेली आहे. यानंतर मी सुरुवातीला विद्यापीठाचे एकनाथजी एकच साळुंखे छोटीशी एकनाथजी चाळक समाजातील मोठ्या यानंतर विद्यार्थी समाजातील कमल पटेल. मोठ्या यानंतर कमल पटेल. यामुळे त्या समाजात तेढ निर्माण होऊ शकते. मागे असा प्रकार झाला आहे. याबाबत अधिक माहिती लागत असल्यास कमल पटेल मॅम प्राध्यापक पूर्ण व योग्य माहिती देतील. या ठिकाणी संपन्न होत है। अस्पिया मैम आपसे रिक्वेस्ट है कि आप इस सम्मान करें। कमल पटेल मैम जो है मेरे भाभी है। अच्छा, इन्होंने 2016 में ही जो है ऑपरेट करवाया था। हाशमी सरांच्या वहिनी साहेब आहेत। धन्यवाद। कुणी ऑनगोइंग हमारे पेशेंट है ये नहीं हो गया उनका। आणि पुन्हा एकदा सर्व अजिंक्य योद्ध्यांसाठी जावेद पटेल साहेब, अजिंक्य योद्धा अगदी खरं बोललात सर। मगाशी तसे हाशमी सर म्हणाले दिवाळी खास मध्ये ये खास लोग मौजूद है। एम्बेसडर होटल का नाम है, तो आप भी तो दूध बनकर जा रही है। ये कर्करोग अच्छा हो सकता है, कैंसर कैन बी क्योर। या ठिकाणी ताठे सरांसाठी प्रेमाने अशी ताजी ताजी फुलं घेऊन आली पिढा केलो त्यांचाही सत्कार। मग तर स्पेशल लोक आहेत ती सर्व। धन्यवाद। आपल्या रुग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी हा जो सरांनी उपक्रम हे केला 1.5 वर्षापूर्वीचा जो कार्यक्रम होता तो आणि आताचा कॅन्सर डेच्या निमित्ताने जो कार्यक्रम ठेवला त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो। असे कार्यक्रम करून खरंच समाजामध्ये सुद्धा आपल्याला जनजागरण करता येईल, कॅन्सर बद्दलची भीती जी आहे ती कमी करता येईल। ह्याबद्दल सरांनी जे पुढाकार घेतलेला आहे कॅन्सर रुग्णांना चांगलं करण्यासाठी जो पुढाकार घेऊन कार्यक्रम करताय त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो। एशियन इन्स्टिट्यूटचं नाव आम्हाला माहितीच आहे आणि औरंगाबादचेच आहे। मी स्वतः सर्जन आहे। ताटे सरांना मी ऍज अ सर्जन असल्यामुळे ताटे सरांना पण ओळखतो। त्याची ऑपरेशन करण्याची कला जी आहे आणि ते स्वतः कॅन्सर इन्स्टिट्यूट म्हणजे महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये जे सर्वात मोठं इन्स्टिट्यूट आहे टाटा इन्स्टिट्यूट तिथून ट्रेन झालेले। त्याच्यावर त्यांचं ऑपरेशन करताना कोणत्या रुग्णासाठी कसं ऑपरेशन करायचं किती चांगल्या प्रकारे करायचं हे खूप त्यांनी चांगलं ट्रेनिंग घेऊन आलेले आहे व आता 10 ते 12 वर्षाचा त्यांचा अनुभव झालेला आहे। एशियन इन्स्टिट्यूटचं असंच नाव पुढे वाढत जाऊन सर्व रुग्णांना त्याचा फायदा व्हावा अशी शुभेच्छा देऊन माझी कार्यक्रमाचं नाव खूप छान ठेवलं अजिंक्य योद्धा। याच्यातच सगळं समाविष्ट होतं मला वाटतं। या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले अतिशय बिजी शेड्यूल मधून आलेले आमच्या अधिष्ठाता, ज्याचं शहरामध्ये आमच्या मेडिकल एज्युकेशन महाराष्ट्र राज्यामध्ये ज्याचं आदराने नाव घेतलं जातं ते काहीतरी एक वेगळं करून दाखवण्याची त्याची किमया आहे। आणि एशियन इन्स्टिट्यूटचे संचालक आणि माझा विद्यार्थी
काय आहे ना, एका गुरुसाठी सगळ्यात मोठं जे पारितोषिक असतं की त्याचा विद्यार्थी त्याच्या डोळ्यासमोर मोठा होतो आणि नावलौकिक कमावतो, याच्यापेक्षा एखाद्या शिक्षकाचं भाग्य असूच शकत नाही. तर असं डॉक्टर शोएब हाशमी आणि या आताच्या हा जो कार्यक्रम होतोय आणि ज्यांनी प्रत्येक पेशंटला आपलं ज्ञान देऊन बरं केलं असे ताटे सर, त्यांची सर्व टीम, आमचे सहकारी मित्र डॉक्टर हरवडे साहेब आणि हे ज्या अशा असाध्य रोगावर ज्यांनी मात केली असे असंख्य इथे योद्धे, त्या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. बोलण्यासारखं खूप आहे पण आता वेळ भरपूर झालेला आहे त्याच्यामुळं. आणि ताटे सर, मी एक निश्चित सांगतो की मी जे आता सर्व पेशंटचं जे आरोग्य पाहिलं की खूप पेशंट वाटतच नाही ते कॅन्सरचे. म्हणजे नक्कीच तुमच्या ज्ञानाचं कौशल्य तुम्ही पूर्णपणे त्याच्यामध्ये समर्पित केलेलं दिसतं. आणि सगळ्या पेशंटला मी पुन्हा शुभेच्छा देतो की आपल्याला जरी रिकरन्स असेल, पुन्हा होत असेल, तरी पुन्हा तुम्हाला कोणालाही कॅन्सर पुन्हा उद्भवू नये अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि माझे अजिंक्य योद्धा कॅन्सर सर्व्हायव्हर्स या कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी आज आम्ही सर्वजण उपस्थित आहोत. आणि या कार्यक्रमाच्या प्रसंगी जे प्रमुख पाहुणे होते, जरी आता आपल्यामध्ये या ठिकाणी नाही, त्यांच्या बिझी शेड्यूलमुळे ते ठिकाणावर गेलेले आहेत, असे श्री पवनजी कचोट साहेब, मुख्य अभियंता MSCB, या एशियन हॉस्पिटलचे सर्व आणि एक महत्वपूर्ण व्यक्तिमत्व म्हणून ज्यांना आपण बघतो असे आदरणीय श्री डॉक्टर शोएबजी हाशमी साहेब, ज्यांचं सगळेच रुग्ण असतील, नातेवाईक असेल, जे तोंड भरून कौतुक करत आहेत, असे आदरणीय डॉक्टर नितीनजी ताटे साहेब, आमचे मित्र आणि डेप्युटी डीन ॲडमिनिस्ट्रेशन डॉक्टर KD गरकर सर, OSD डीन ऑफिस डॉक्टर सुरेश हरबडे सर, डॉक्टर ताटे सर जेवढं काम करतात ते त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर प्रियंका ताटे मॅडम, त्यानंतर ज्या रेडिएशन ऑन्कॉलॉजी करून या ठिकाणी आपली सेवा देत आहेत अशा डॉक्टर अशफिया खान मॅडम, आपले सर्व सहकारी आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते सर्व कॅन्सर वॉरियर किंवा जे कॅन्सर सर्व्हायव्हर्स म्हणतो आणि पत्रकार बांधव, आज सकाळपासून मला असं वाटतं की माझा दिवस हा कॅन्सर पेशंटसाठीच आयोजित केलेला आहे असं वाटतं. कारण सकाळी मी आमच्या राज्य कर्करोग रुग्णालय स्टेट कॅन्सर हॉस्पिटल, माझ्या दिवसाची सुरुवातच तिथून झालेली आहे. त्या ठिकाणी एक नर्सिंग स्टाफसाठी एक CNE आयोजित केली होती, त्या ठिकाणी 1.5-2 तास होतो. त्यानंतर ऑफिसला आलो, मग हसमी सरांचा फोन आला की सर ऐसा प्रोग्राम आहे, आपको याद आहे. आणि सरांचे खूप चांगले मित्र आहेत, जुने मित्र आहेत, आणि एक टीम लीडर कसा असावा, एक आदर्श डॉक्टर कसा असावा, त्याचं एक अत्यंत चांगलं उदाहरण म्हणजे डॉक्टर हाशमी सर आहेत. आणि त्यांच्या सोबतच खांद्याला खांदा लावून इतकी चांगली रुग्णसेवा देणारे डॉक्टर नितीनजी ताटे सर आहेत, त्यांच्या सुविद्य पत्नी आहेत आणि खान मॅडम सुद्धा आहेत. मी तर म्हणेल की त्यांनी आपल्या सगळ्यांसाठी एक नवरत्नाचा हार बनवलेला आहे डॉक्टरांचा. कारण आताच कचोट सर बरोबर या ठिकाणी त्यांचं कौतुक करून गेले, ते किती चांगल्या प्रकारची सेवा देत आहेत. मी या ठिकाणी सांगू इच्छितो शोएब हाशमी सर की कोविडच्या काळामध्ये मी अंबेजोगाईला डीन होतो आणि त्या ठिकाणी मी 1 वर्षापेक्षा जास्त काम केलंय. कोविडच्या काळामध्ये आमच्याकडं जो इंटिमेट केलेला कुठलाही पेशंट वारला नव्हता, परंतु मला अभिमान आहे की आमच्याच फील्डमधले, आपल्याच फील्डमधले एक आमचे महत्वपूर्ण व्यक्तिमत्व आणि मित्र आपल्याकडं त्या इंटिमेट करून तोंडात आपल्या याच्यात नळी टाकून सुद्धा ते वाचले व्हेंटिलेटरची. म्हणजे मला याच्या प्रसंगी हे किती संयुक्त काही माहीत नाही, परंतु
आपल्या टीमचं काम, आपल्या हॉस्पिटलचं काम इतकं मनापासून आपण करता, डेडिकेशन पासून करता, तर आपल्या सर्वांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे की आम्ही आपले मित्र आहोत आणि आपण इतकं चांगलं सेवा या कॉर्पोरेट हॉस्पिटलच्या माध्यमातून देत आहे. आता जे सर्व कॅन्सरवर ज्यांनी मात केली आहे, मग कोणाला एकदा झाला कॅन्सर, कोणाला दोनदा झालाय, आणि आपण त्यातून पूर्णतः बरे झालेले आहोत. आणि सरांनी व्याख्या सांगितली की 5 वर्षापेक्षा जास्त जर काळ झाला तर आपल्याला त्याच्यापासून घाबरण्याचं काम नाही आणि जगामध्ये काहीच अशक्य नाही हे आपण दाखवून दिलेलं आहे. म्हणजे हॉस्पिटलने दाखवून दिलंय ना आपणही दाखवून दिलंय. कारण त्यांनी जी ट्रीटमेंट तुम्हाला सुरू केली त्या ट्रीटमेंटला तुम्ही सहकार्य केलं, त्याचा जरी त्रास जरी झाला असेल तर तुम्ही सहन केला. कारण मी माझ्याकडे 300 खाटाचं 300 बेडचं कॅन्सर हॉस्पिटल आहे आणि त्याच्या ठिकाणी सरांनी ज्या सेवा सुरू केल्या त्या सगळ्याच सेवा आमच्याकडे सुद्धा आहेत. आणि त्यामुळं त्याच्यापासून होणारा त्रास, त्याच्यापासून होणारा वेदना याची आम्हाला जाणीव आहे. आपण जसं दोनदा म्हणालाच शोएब हसमी सर, आमच्याकडं 9 प्रकारचे कॅन्सर झालेली एक महिला आहे, 9 प्रकारची, आणि ती मागच्या 18 वर्षापासून त्याच्यावर उपचार घेते आणि ती कॅन्सर सर्वायव्हर म्हणून आहे आणि अजूनही ठणठणीत आहे. म्हणजे पहिल्यांदा तिला उजव्या स्तनाचा कॅन्सर झाला, नंतर डाव्या स्तनाचा झाला, नंतर गर्भाशयाचा झाला, नंतर घशाचा झाला. म्हणजे अशा अनेक प्रकारचे 9 प्रकारचे कॅन्सर झाले. परंतु रुग्णांनी जर डॉक्टरांनी सांगितलेले उपचार जर पूर्ण घेतले, वेळेमध्ये घेतले, तर अशा कुठल्याही याच्यावर आपण मात करू शकतो असं तुम्ही दाखवून दिलंय आणि त्या महिलेलाही दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून आपण आपल्या टीमचं, तुम्ही जसं काही जण बघितले, मी बक्षी मॅडम बोलत होत्या, आपणही सगळ्यांनी डॉक्टरांसाठी, ताटे सरांसाठी, हसमी सरांसाठी, सगळ्या त्यांच्या मिसेससाठी सगळ्यांनी बुके आणले. म्हणजे आपल्याला जे समाधान आहे, आपली जी सेवा त्यांनी केलेली आहे, आपली जी कृतज्ञता आहे, तर त्यावरून दिसून येतं की त्या टीमचं काम किती चांगलं आहे. आणि सर, आपल्या ज्या काही उपक्रम आहेत भविष्यामध्ये, आपण जे काही 2 बीम हे आणणार असाल, लिनियर ऍक्सेलरेटर आणणार असाल, त्याच्यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि आपल्या रुग्णासाठी जर कधीही आम्हाला गरज पडली, आमच्याकडे जर एखादा पेशंट काही खर्च करू शकला नाही, तर आपण अशा रुग्णाला आमच्याकडे पाठवा. त्यांना आम्ही प्रायोरिटीनं पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं उपचार करण्याचं काम आम्ही सुद्धा आपल्याला करू. कारण मला माहित आहे की खाजगी रुग्णालयामध्ये काही लोकांना उपचार परवडत नाहीत आणि मग त्याच्यासाठी शासनानं अशी मोठी मोठी हॉस्पिटल काढलेली आहेत. तर आपण सगळेजण मिळून शेवटी आपली ही सामाजिक बांधिलकी, सामाजिक आपली ही जाणीव आहे. आणि मला असं वाटतं की कॅन्सरचं पेशंट वाढणं हे कोणालाच चांगलं नाही, ना खाजगी रुग्णालय असो की सरकारी रुग्णालय असो. म्हणून आम्ही आता ग्रामीण भागामध्ये जाऊन सुद्धा जर पेशंट दवाखान्यात आल्यावर त्याच्या तपासण्या करण्यापेक्षा आम्ही त्यांच्यापाशी जायचं. आता काही ते आम्ही एक व्हॅन घेतलेली आहे, त्याच्यासाठी काही तपासण्या आपण त्यांच्यापर्यंत जाऊनही करणार आहोत. आणि त्यामुळे निश्चित कॅन्सरचं प्रमाण हे कमी कसं होईल या दृष्टीनं एक शासकीय अधिकारी म्हणून एक महत्वपूर्ण भूमिका आपण सगळेजण मिळून पार पाडूया. आणि आपला जो हा उपक्रम आहे, कॅन्सरच्या रुग्णावर उपचार करायचे असतील, त्यांना त्याच्यातून संपूर्ण बरं करायचं आहे, त्याच्यासाठी आपलं कौतुक करावं तितकं कमी आहे. आणि ताटे सर, तुम्ही शोएब सरांच्या मदतीनं, आपल्या सर्व फॅमिलीच्या मदतीने हे सगळं करताय, त्याच्यासाठी आपलंही खूप खूप विशेष अभिनंदन करतो. आणि या ज्या कॅन्सरचे वॉरियर आहेत, कॅन्सरवर ज्यांनी अजिंक्य योद्धा आहेत, ज्यांनी मात केलेली आहे, ज्यांनी हे युद्ध जिंकलेलं आहे, तुमचं मनापासून अभिनंदन करतो. आणि असंच तुमचं भावी आयुष्य हे आरोग्यदायी, सुखी, समाधानी जावं अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एशियन हॉस्पिटल आणि आमचा संबंध खूप जुना आहे. म्हणजे 2000 जसं हॉस्पिटल सुरू झालं आणि ताटेसाहेब तिकडे जॉईन झाले, तेव्हापासून माझ्या आईला 2016 मध्ये
कॅन्सर डिटेक्ट झाला. तर आम्ही 2-3 हॉस्पिटलमध्ये कन्सल्ट केल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांनी आम्हाला खूप म्हणजे भीती घालून दिली होती कॅन्सर बद्दल आणि खूप डेंजरस स्टेजला आहे, असं आहे तसं आहे आणि तुम्हाला आताच ऑपरेट करायला लागेल. जेव्हा मी ताटे सरांना भेटलो तर तेव्हा त्यांनी आम्हाला ज्या प्रकारे समजून सांगितलं त्यानंतर आमच्या मनातली कॅन्सर बद्दलची भीती कमी झाली आणि आज आज माझी आई तुमच्या समोर आहे, म्हणजे मी ठणठणीत आहे. यासाठी मी ताटे सरांना खूप खूप धन्यवाद देतो. आणि त्यानंतर आता मागच्या वर्षी माझ्या वडिलांना कॅन्सर डिटेक्ट झालं. वडिलांना कॅन्सर डिटेक्ट झाल्यानंतर आम्ही परत सरांना कन्सल्ट केलं. आईची ट्रीटमेंट ऑलरेडी सरांकडे लाईनअपच आहे, तर आम्ही सरांना कन्सल्ट केलं आणि सरांच्या माध्यमातून आता ते पण ठणठणीत आहे. पण त्यांना त्यानंतर वेगवेगळ्या आजारांनी थोडासा त्रास द्यायला सुरू केलाय. त्याच्यातून पण अश्विन सर आणि एशियन हॉस्पिटलच्या टीमकडे वेगवेगळ्या ज्या आजाराशी ट्रीटमेंट आमची सुरू आहे आणि त्यातून वडील लवकरच बरे होतील अशी आम्हाला सर्वांना आशा आहे. आणि या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे कायम ऋणी राहू. म्हणजे माझ्या परिवारासाठी ते देवदूत आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात देव भेटू शकत नाही, पण डॉक्टरच्या रूपाने हे आम्हाला भेटले. म्हणजे म्हणून मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो सर. आणि ज्यांना पण हा आजार त्रासलाय त्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. हा आजार तुमच्या पॉझिटिव्ह थिंकिंगवर आणि डॉक्टरच्या ट्रीटमेंटवर डिपेंड आहे. त्याबद्दल तुमच्या परिवाराने पण तुम्हाला सहकार्य करणं गरजेचं आहे. परिवार काय असतो की एखाद्या पेशंटला जर कॅन्सर डिटेक्ट झाला तर त्याला खाण्यापिण्याची ट्रीटमेंट वेगळी. ग्रामीण भागात काय होतं की त्याला वेगळं राहण्यासाठी हे करतात, घरातलेच लोक त्याला त्रास द्यायला सुरू करतात आणि मग तो निगेटिव्ह मध्ये जातो. तर तुम्हाला ॲज अ फॅमिली म्हणून तुम्हाला खूप गरजेचं आहे की तुम्ही त्यांना सपोर्ट केला पाहिजे. त्यांनी पॉझिटिव्ह कसं राहिलं पाहिजे यासाठी तुम्हाला सर्वांना प्रयत्न करणं गरजेचं आहे. ॲज अ फॅमिली म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही त्यांच्यासोबत उभं राहा. सर तुमच्यासोबत आहेतच आणि सगळे बरे व्हाल. थँक्यू सर. डॉक्टर हसमी सरांचा आणि डॉक्टर ताटे सरांचा सत्कार करू इच्छितो. तर सर्वांनी टाळ्यांचा जोरदार आवाज करून त्यांचं स्वागत करूया. धन्यवाद ठोंबरेजी. आपण आपला मनोगत परिवाराच्या वतीने आपल्या आई बाबांच्या वतीने इथे व्यक्त केलेला आहे. धन्यवाद. यानंतर मी माझं पहिलं ऑपरेशन 2015 ला झालं. त्यावेळेस पहिल्या ऑपरेशनच्या वेळेस मी असं 1, 2, 3, 4 डॉक्टरचं ओपिनियन घेतलं किंवा खरंच ऑपरेशन करावं लागते का बऱ्याच तरी नीट होत आहे हे दुखणं असं माहीत नव्हतं. टेस्ट करायला सगळं केलं तर प्रत्येक डॉक्टर मध्ये हो ऑपरेशन करावं लागतं. त्याच्यापैकी मला एका डॉक्टरनं तर म्हणजे असं हे केलं, ते डॉक्टर होते पण त्यांनी मला असं हे केलं की म्हणजे साहेब तुम्हाला काय आलं झालं माहिती का? मी म्हणलं हो सर. ते म्हणजे काय झालंय? म्हणलं कॅन्सर झालंय. अहो कॅन्सर झालं तुम्ही सहजपणे म्हणता. मी त्यांना एक गोष्ट म्हणलो, सर हा आजार ऑपरेशन केल्याच्या नंतर नीट होईल का, म्हणजे दुरुस्त होईल का? ते म्हणजे हो. मग आजार जर ऑपरेशन केल्याच्या नंतर जर दुरुस्त होत आहे तर तुम्ही एवढे घाबरले का आणि मला कशामुळे घाबरताय? मग ते आमच्या डॉक्टर त्यांचे मित्र होते. त्यांनी त्याला सांगितलं ते म्हणजे पेशंट तर खूपच म्हणजे दमदारी हो. म्हणजे हो. मी म्हणलं साहेब समजा ऑपरेशन करून जर आजार नीट होतो तर पेशंटनी घाबरायचे काय कारण? पेशंटनी घाबरायचे काय कारण? मग 2-4 डॉक्टरचं आम्ही ओपिनियन घेतल्याच्या नंतर आम्ही शेवटी ताजे सरांकडे आलो. ताजे सरांकडे आल्यानंतर त्यांनी एवढं व्यवस्थित आणि आम्हाला म्हणजे स्टेटमेंट दिली, समजून सांगितलं सगळं किंवा हे कोणत्या स्टेजला आहे, फर्स्ट स्टेजला आहे आणि हे ऑपरेशन केल्याच्या नंतर हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो, तुम्ही एकदम पूर्णपणे बरे होऊ शकता असं सांगितल्याच्या नंतर
आम्ही रिपोर्ट पाहिल्यापासून तर त्या दिवशीपर्यंत संध्याकाळी झोप येत नव्हती. तर ज्या दिवशी टाके सरांपाशी आलो बोललो आणि बोलल्याच्या नंतर घरी जाऊन आम्हाला असं वाटलं की नाही आता आपलं ऑपरेशन होत आहे आणि आपला एकदम आजार पुरा होतोय आणि कॅन्सर पासून आपण वाचू शकतो. याच्यामध्ये घाबरण्याचं काही एक कारण नाही. असंच मग माझं ऑपरेशन झाल्याच्या नंतर आमच्या गेवराईमधले, आमच्या बीडमधले आमचे नातेवाईक जवळपास 8-10 पेशंट मी इथं टाकेन सरांकडे आणले आणि ते सगळे ऑपरेशन होऊन आज एकदम ठणठणीत आहे. माझं गेल्या वर्षी 31 जानेवारीला मला थोडस पुन्हा एक प्रॉब्लेम आला. माझं दुसरं ऑपरेशन झालं 31 जानेवारीला. पण हे 10 वर्ष जे गेले 10 वर्षामध्ये महिन्याला दीड महिन्याला मी पण टाके सरांकडे मी व्हिजिटला येतो पण आणखी आणि व्हिजिटला आल्यानंतर त्याची चर्चा करतो. आतमधून पाहतात ते माझं तोंडाचं ऑपरेशन झालं. आतून पाहतात ते सर्व पाहिल्याच्या नंतर नाही काही अडचण नाही तुम्हाला. एवढं म्हणणं आपल्याला पुन्हा महिन्याभर काहीच नाही वाटत. काही नाही श्वास मारून पाहिलं नाही काही नाही काय अडचण नाही. एवढं पाहिल्याच्या नंतर त्या पेशंटला इतका आनंद होतो. डॉक्टर म्हणजे काही नाही मला त्याचे आनंद नाही काय हा आनंद कशातच मला आनंद नाही किंवा आहे किंवा काही नाही तुला काही अडचण नाही तुझा बिन बिघड जा काही अडचण नाही असं म्हणल्याच्या नंतर तो पेशंटचा कॉन्फिडन्स असतो. तो कॉन्फिडन्स इतका वाढतो पेशंटचा की त्याच्यामध्ये पेशंट हा आनंदित होऊन जातो. पुन्हा महिनाभराने आलं असं वाटतं पुन्हा काही आले का काही झालंय का काय असे का डॉक्टर पैसे गेल्यानंतर पाहिलं हा काय नाही ओके असं करून माझ्या दुसऱ्या ऑपरेशनचं सुद्धा मला काही वाटलं नाही. आणि आज असं मला वाटतं की डॉक्टर टाके म्हणण्यापेक्षा खरंच देवानी आपल्या औरंगाबादसाठी असा माणूस एक देवदूत असं त्यांनी पाठवलंय. आणि आपण एवढे आता ऑपरेशन तर मी सरांना काही चर्चा केली तर म्हणलं सर महिन्याला किती ऑपरेशन होतात वर्षी किती होतात तर त्यांचं असं म्हणणं की वर्षाला आम्ही जवळपास 1000 पेशंट आम्ही 1 वर्षाचं ऑपरेशन करतो. 1000 पेशंट तर समजा 1000 पेशंट जर वर्षामध्ये जर समजा वाचवीत असते तर खरं तर देवदूत म्हणायला हरकत नाही. आणि आमच्या बीडचं खरंच भाग्य आमच्या बीडकरांना खरंच असं जावं लाभला आमच्या बीडचं भाग्य. आणि बीडचं आणखी एक असं भाग्य की आमच्या हसमी सर आमच्या बीडचे येतं आणि आमचं बीडचं नाव लौकिक एवढ्या समजा याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आमचं नाव लौकिक होत आहे तर आम्हाला माझ्या अंगाला शहारे आले येतात किंवा आमचे बीडचे हसमी सर आणि आमच्या बीडचं जाव आहे त्याच्यापेक्षा आमच्या बीडला काय पाहिजे तरी काय. तर मी एक आणखी विनंती करतो आपल्याला हे जसा कार्यक्रम तुम्ही आपण घेतला गेल्या वर्षी पण कार्यक्रम घेतला आणि असाच कार्यक्रम आपण कायम प्रत्येक वर्षी हा असा कार्यक्रम घेतला. याच्यामधून आणखी एक गोष्ट मी माझा एक ट्रॅक्टर बिझनेस आहे. आम्ही काय करतो आम्ही कस्टमरच्या मीटिंग घेतो कस्टमर मीट घेतो आम्ही सर आम्ही कस्टमर मीट घेतो. माझ्या ट्रॅक्टर बिझनेस कस्टमर मीट घेतो. त्याच्या कस्टमर मीटिंग मधून काय होत आहे की एकमेकांना आता मी ठणठणीत आहे मी पेशंट जर असेल मी त्यांना बोलू शकतो त्यांना वेळ द्यायला पाहिजे त्यांनी बोललं पाहिजे एकमेकांमध्ये आणि कस्टमर मध्ये पेशंट मध्ये आमच्यामध्ये चर्चा होते काय झालंय काय नाही किती चांगलं आहे तुम्ही काय करता आम्ही काय केलं पाहिजे असे म्हणजे पेशंट मध्ये चर्चा झाली पाहिजे. आणि ही जी चर्चा आहे ही चर्चा स्वतःचा अनुभव शेअर करत असतो तुम्हाला त्याला काय कोणी सांगितलं नसतं. ही जी गोष्ट आहे का ही गोष्ट सर्वात आणि महत्वाची असं मला वाटतं. कारण ही माउथ पब्लिसिटी ही माउथ पब्लिसिटी काय ही माउथ पब्लिसिटी सगळ्यात आणि जी चांगली. कारण माझं ऑपरेशन झालं मी माझ्या गेवराईमधल्या पेशंटला मी म्हणलं नाही अरे बिंदास तुम्ही काय सरांकडे ऑपरेशन करा. त्यावेळेस हे काय म्हणतात ते बिंदास येतात नाही ज्यांचं ऑपरेशन झालं आणि 10 वर्ष झाल्या माणसाला काही नाही अडचण असं होत आहे. तर तुम्हाला एक रिक्वेस्ट विनंती आहे आपल्या पेशंटच्या वतीनं की तुम्ही प्रत्येक वर्षी असा एक कार्यक्रम घेऊन चला. आणि एवढं मी मला इथं बोलवलं माझं मानपान केला सत्कार केला आणि 2 शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल
मी आपले दवाखान्याचे आणि आश्वी सरांचे तात्काळचे आभार मानतो. आणखी एक तुम्ही चांगली एक हे करायला लागला की रेडिएशनचं हे आपल्या दवाखान्यामध्ये आपण करायला लागलो. कारण काय ऑपरेशन इथं होत आहे पण रेडिएशन दुसरीकडे होत आहे. याच्यापेक्षा आता रेडिएशनही आपल्या एका छताखाली जर सगळं असेल तर आणखी काय बरं पेशंट काय भावना आणि हे बदलतील आणि ते जर व्हायला लागले तर आणखी चांगली आणि आनंदाची गोष्ट आपल्या पेशंटसाठी. एवढे बोलतो आणि मी माझे 2 शब्द धन्यवाद. मी विनंती करते आता कमल पटेल यांनी की आपण कृपया मंचावर यावं. रिटायर्ड हेड मिस्ट्रेस अजिंक्य योद्धा कमल पटेल. All dignities present on stage, खासकर मेरे भाई जनाब शोएब हाशमी और मेरे लिए फरिश्ते के बानी डॉक्टर नितिन ताठी सर. मुझे जुलाई 2016 में डायग्नोस हुआ था थायराइड कैंसर. अल्हम्दुलिल्लाह, लेकिन एशियन हॉस्पिटल की जो मुझे इलाज हुआ, अल्लाह का लाखों करोड़ों एहसान है कि मैं आज अल्हम्दुलिल्लाह तंदुरुस्त हूँ. जैसा किसी एक ने बताया कि बास पेशेंट तो ऐसे नजर आ रहे हैं कि वो पेशेंट है या नहीं, उसमें से मैं भी एक हूँ अल्हम्दुलिल्लाह. तो जिम्मेदारियां तो होती रहती, लेकिन मैं एक सबको नसीहत करूंगी कि इलाज के साथ साथ एहतियात भी जरूरी है. जैसा मेजॉरिटी मैंने बात की हूँ कि जेंट्स सेक्शन में मुंह के कैंसर ज्यादा नजर आ रहे हैं, तो मैं एक नसीहत के तौर पर बताऊंगी कि आप लोग भी एहतियात करें, टोबैको फ्री रहें. इस मौके पर मैं आपको ये बताऊंगी क्योंकि चूंकि मैं प्रिंसिपल रह चुकी हूँ, हमको नसीहत करने की आदत है. आप इसमें माइंड मत कीजिए. जैसा एशियन हॉस्पिटल के लिए बहुत बहुत दुआएं. अल्लाह ताला से दुआ करूँ कि दिन दुगनी रात चौगनी तरक्की दे. आमीन. हाँ, हम खाना खा रहे हैं. मैं ज्यादा नहीं बोल रहा हूँ. मैं जब पहली बार जब वो हुआ कैंसर तो मैं दूसरे डॉक्टर के पास गया था. लेकिन जब टाइम होने के बाद नितिन सर के पास गया तो फिर डॉक्टर भाई तुम लेट आए, अब मैं इलाज नहीं करूँगा. फिर मैं डर गया इलाज नहीं करने, लेकिन उनका जो डराया उन्होंने, लेकिन आगे के लिए उसके लिए तो हिम्मत आई कि इन्होंने बोले कि इलाज हो नहीं रहा लेकिन अब करना पड़ेगा. तो मैंने डॉक्टर साहब ने जो बोले मैंने सुना और हिम्मत बढ़ाए, सर ने बढ़ाए. वो तो खत्म हो गया था, इलाज से जब रहा अब वो खत्म हो गया. लेकिन डॉक्टर साहब से मिलने के बाद जो हौसला बढ़ा, उन्होंने इलाज अच्छा करे. और जो मेरे जो दोस्त लोग थे, जो साथी थे, सबों ने बहुत मदद करे. उन्होंने भी बोले जो है जीते तो हम अपने हुआ और सक्सेस हुआ. हमारे जो पत्रकार जो लोग थे साथ में, उन्होंने बहुत हिम्मत दी. हमेशा काम रुका नहीं, काम चलते रहे और जो भी फाइनेंशियल सही हो से सब हुआ. और सर ने भी अच्छे से उसको हमको रास्ता बताया कि कैसा करना है. अच्छा लगा. धन्यवाद. जब मैं पहले डॉक्टर के पास गया था, उन्होंने लेकर आए कल तुम्हारा ऑपरेशन कर दूंगा. तो मैं लगे कल ऑपरेशन. जब डॉक्टर के पास आने के बाद 3 महीने के बाद ऑपरेशन हुआ. और दूसरे डॉक्टर ने बोला कल कर दूंगा, कल तुम आ जाओ, कल तुम्हारा ऑपरेशन. कुछ भी नहीं, इन्होंने 3 महीने लगाए. कोई केमोथेरेपी देखी, उसके बाद उसका हुआ, फिर ऑपरेशन हुआ. तो ये धन्यवाद. पूरे परिवार का नमन पूरे पत्रकार करिए. धन्यवाद.
चला आता फोटोग्राफरला काढून देऊयात का आपण, की सगळ्यांना सवय लागली सोशल मीडिया अपडेट करायची, पण हे आवश्यक आहे यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमात याचा अपडेट तर व्हायलाच हवं सोशल मीडिया. थँक्यू. सगळ्यांनी बसायचं यांच्या वतीने सर, आज एशियन हॉस्पिटल आयोजित अजिंक्य योद्धे या कार्यक्रमाला आपण प्रमुख पाहुणा म्हणून आपली उपस्थिती लाभली. काय सांगाल याबाबत? आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की एशियन हॉस्पिटल हे एक असं नामांकित हॉस्पिटल आहे या शहरातलं की ज्याची स्थापना आमचे मित्र डॉक्टर शोएब हाशमी साहेब यांच्या संकल्पनेतून झालेली आहे आणि अनेक तज्ज्ञ डॉक्टर त्या ठिकाणी काम करत आहेत. आजचा जो हा कार्यक्रम आहे अजिंक्य योद्धा, ज्याला आपण कॅन्सर वॉरियर, की ज्यांनी कॅन्सरवर मात केलेली आहे आणि उपचार घेऊन ते आता पूर्णतः बरे झालेले आहेत. याच्यामध्ये आज त्यांनी प्रतिकात्मक काही ठराविक लोकांना बोलवलं होतं, पण हजारो रुग्णांवर ते उपचार असतील, म्हणजे सर्जरी असेल, किमोथेरपी असेल, आता पुढच्या 5-6 महिन्यामध्ये ते रेडिओथेरपी सुरू करतायत. तर ही खूप चांगली गोष्ट आहे आणि समाधान वाटतं की त्यांनी या सर्व रुग्णावर अगदी चांगले यशस्वी उपचार केलेत आणि त्यापासून ते रुग्ण 100% बरे झालेले आहेत. आज आपण हे सगळेजण बघतो आहोत. सर, कॅन्सर याबाबत समाजामध्ये गैरसमज पण आहे, काय सांगाल या? नाही, खरं आहे की समाजामध्ये याविषयी अनेक गैरसमज आहेत, परंतु हा काही संसर्गजन्य आजार नाही की एकापासून दुसऱ्याला होतो. त्याची काही ठराविक कारणं आहे. आपल्याला आत्ताच एका यांनी सांगितलं आहे कॅन्सर वॉरियरनं की आपण लोकांना शिक्षण दिलं पाहिजे, त्यांना शिकवलं पाहिजे की आपण व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे. मग ते व्यसन तंबाखूचं असेल, सिगारेट असेल, विडी असेल किंवा काही ते गुटखा असेल किंवा दारूसारखी व्यसनं असतील. असे अनेक व्यसनं आहेत की ज्याच्यामुळं हा कॅन्सर होऊ शकतो. महिलांमध्ये सुद्धा काही कॅन्सर होतात, तर त्याची ठराविक कारणं आहेत. त्याच्यापासून कसं दूर राहता येईल याचा विषय आपण त्यांना काउन्सिलिंग केली पाहिजे आणि मला असं वाटतं की हे जर केलं तर निश्चित त्याच्यावर आपल्याला मात करता येईल. सर, आपण घाटीसारख्या एका मोठ्या हॉस्पिटलचे डीन आहात, यामध्ये समाजाचंही काही दायित्व आहे असं वाटत नाही का? हो, नाही, आहेच ना. समाजाचं दायित्व निश्चित आहे आणि म्हणून मी जसं म्हणालो की समाजाचं आपण प्रबोधन केलं पाहिजे, समाजाने त्याच्याविषयी जागरूकता निर्माण झाली पाहिजे आणि त्यांनी सुद्धा काळजी घेण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं की आपण जसं म्हणालात की आमचं जे स्टेट कॅन्सर हॉस्पिटल आहे घाटी हॉस्पिटलच्या आधिपत्याखाली, तर त्या ठिकाणी जवळपास आम्ही दररोज 1000 रुग्णांच्यावर उपचार करतो आणि त्यामुळं त्यातून आम्हाला जो अनुभव येतो, तर त्यामुळं मी जसं भाषणातही म्हणालो की कॅन्सरवर उपचार करणं जितकं महत्त्वाचं आहे तितकं कॅन्सर झालाच नाही पाहिजे याच्यासाठी जागृती करण्याची गरज आहे. मला असं वाटतं की आपल्या एशियन हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉक्टर हाशमी सरांनी मला आत्ताच सांगितलं की ते या बाबतीत काउन्सिलिंग स्वतः करतात, त्यांची टीम आहे काउन्सिलिंग करण्याची आणि त्यामुळं समाजाचं आपण जसं म्हणतात तसं निश्चित दायित्व आहे. परंतु आपल्याला माहीत आहे की आपल्या शिक्षणाचा अभाव आहे, गरिबी आहे, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं काही बाबतीमध्ये समाजामध्ये हे जे अंधश्रद्धा आहेत, कॅन्सरविषयी असतील, इतर आजाराविषयी, तर आपण त्या दूर करणं आवश्यक आहे. सर, एशियन हॉस्पिटल आणि अजिंक्य योद्ध्यांना काय शुभेच्छा द्याल? एशियन हॉस्पिटलचं मी खास करून कौतुक करेल की त्यांच्याकडं तसं पाहिलं तर आम्ही कॅन्सर हॉस्पिटलच्या तुलनेत जर बघितलं तर लिमिटेड मनुष्यबळ आहे, परंतु जे मनुष्यबळ आहे ते त्यांचं 100% त्यासाठी देतात. त्यांची जी हे आहे तळमळ आहे, रुग्णावर उपचार करण्याची जी पद्धत आहे आणि आपण बघितलं की रुग्णांचा त्यांच्यावर 100% विश्वास आहे आणि त्यामुळं ते करत असलेले उपचार, त्यांची काउन्सिलिंग आणि ते कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये कसूर ठेवत नाही. त्यामुळं त्यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. त्यामुळं डॉक्टर हाशमी सर असतील, डॉक्टर नितीन ताटे साहेब आहेत, त्यांची पत्नी असेल, डॉक्टर इख्तियार मॅडम आहेत, इख्तियार मॅडम
या सर्वांचं कौतुक करावं. त्यांचे टेक्निशियन आहेत, जे काही लॅबमध्ये काम करतात, तपासण्या करतात, त्यांचे रेडिओलॉजी विभाग असेल, या सगळ्यांचं मनापासून एक टीम म्हणून ते काम करतायत. आणि मला असं वाटतं की ही आपल्या छत्रपती संभाजीनगरसाठी अत्यंत चांगली गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. ते करत असलेल्या कामाला यापुढेही आमच्या शुभेच्छा आहेत आणि ते असंच काम करत राहतील आणि कॅन्सरच्या जे रुग्ण आहेत ते असेच सुखी समाधानाचं आणि निरोगी जीवन यापुढेही जगतील असं मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. सर, एशियन हॉस्पिटलला 11 वर्ष झाले. आज आपण एशियन हॉस्पिटल आयोजित अजिंक्य योद्धा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. काय वाटतं? एशियन हॉस्पिटलला आम्हाला हे 11वं वर्ष चालू आहे. हे आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. आम्ही हे अजिंक्य योद्धा 2 म्हणून हे कॅन्सरचे जे सर्वायव्हर्स आहे त्यांच्यासाठी हे कार्यक्रमाचा आयोजित केला होता. त्यांना आम्ही अजिंक्य योद्धा असं नाव दिलेलं आहे, कारण त्यांनी कॅन्सरसारख्या आजारावर मात दिलेली आहे. त्यासाठी आम्ही त्यांना हे अँबॅसेडर हॉटेलच्या दिवाने खास हॉलमध्ये त्यांना बोलून त्यांना ॲप्रिशिएट केला. त्यांची हिंमत वाढलेली आहे. मी आणि माझे सहकारी डॉक्टर नितीन ताठे जे कॅन्सर तज्ज्ञ आहे, तसेच आमच्या हॉस्पिटलला डॉक्टर अविनाश त्रिभुवन जे माझ्यासोबत आहे, डॉक्टर वडसे हे ICUची ते बॅकबोन आहे, तेही तिथे सर्व्हिस देतात. आणि आमच्या हॉस्पिटलचे जवळपास 22 फुल टाईम कन्सल्टंट आहे जे सुपर स्पेशलिस्ट आहे. ते सर्व मिळून आम्ही हे 125 बेडच्या हॉस्पिटल आहे. सर्व सर्व्हिसेस तिथे उपलब्ध आहे. सर्व स्कीम्स आहे, गव्हर्नमेंटचे स्कीम्स आहे, प्रायव्हेट स्कीम्स आहे जे इन्शुरन्स कार्डचे असतात, महात्मा ज्योतिबा फुले आणि तसेच मुख्यमंत्री योजना, प्रधानमंत्री योजना. तसेच आमच्याकडे किडनी ट्रान्सप्लांट होतात, आमच्याकडे लिव्हर ट्रान्सप्लांट होतात, आमच्याकडे सगळे काही सुविधा आहे आणि मोठी टीम आहे. आणि आमचा असा उद्देश आहे की आम्ही शहरासाठी किंवा आम्ही मराठवाड्यासाठी आणि आमच्या महाराष्ट्रासाठी जितका प्रयत्न करू शकतात, पेशंटसाठी जे सर्व्हिस देऊ शकतात, तशी आमची इच्छा आहे आणि तसे आमचे प्रयत्न चालू आहे. येणाऱ्या 4-5 महिन्यात आम्ही रेडिएशन सेंटरसुद्धा सुरू करणार आहे. ते आमच्याकडे होत नव्हतं आतापर्यंत, पण ते आता होणार आहे. आणि सर, आपल्या पेशंटला आपल्याशी संपर्क करायचा असला कुठे करावा आणि भरतीसाठी कुठे यावे लागेल? आमच्या हॉस्पिटल जालना रोडवर आकाशवाणी सिग्नल जे आहे त्या जालना रोडवर एक शहरच्या मध्यवर्गीय हॉस्पिटल आहे, मेन रोडवर आहे, मोठं हॉस्पिटल आहे, परिचित आणि प्रसिद्ध हॉस्पिटल आहे. रुग्णांना काही त्रास होत नाही तिथे यायला. ते आमचा नंबर आणि आमचा ॲड्रेस ते इंटरनेटवर दिलेला आहे. कोणतेही पेशंट ज्यांना हॉस्पिटलला यायची तर गरज वाटेल तर ते इंटरनेटवर सर्च करू शकतात. एशियन हॉस्पिटल, तिथे ॲड्रेस आणि फोन नंबर दिलेले आहे. धन्यवाद सर. आणि 24 तास कॅज्युअलिटी चालू असते, त्यामुळे कुठल्याही वेळी यायचं असलं तर 24 तास कॅज्युअलिटीमध्ये कोणत्याही वेळी येऊ शकतो. धन्यवाद सर. एशियन हॉस्पिटल आयोजित अजिंक्य योद्धा या कार्यक्रमामध्ये आज छत्रपती संभाजीनगर जिल्हाच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यातील ज्या पेशंटवर उपचार करण्यात आले ते पेशंट इथं आलेले होते. त्यांनी आपला अनुभव येथे शेअर केलेला आहे. आत्ताच आपण या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे घाटी हॉस्पिटलचे डॉक्टर शिवाजी सुक्रे यांच्याशी बोललो आहोत. त्यांनीही सर्व रुग्णांना व या हॉस्पिटलला शुभेच्छा दिलेल्या आहेत. अशाच नवनवीन बातम्यांसाठी बघत राहा आमचे चॅनल. सर, आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज एशियन हॉस्पिटल आयोजित अजिंक्य योद्धा या कार्यक्रमाचं आपण आयोजित केलं होतं. काय विषय होता? अजिंक्य योद्धा हा कॅन्सर सर्व्हायव्हरची प्रोग्राम आहे, ज्याच्यामध्ये कॅन्सरवर पूर्णपणे मात केलेले आणि 5 वर्षापेक्षा जास्त काळ कॅन्सर फ्री राहिलेल्या रुग्णांचा इथे सत्कार करण्यात आलेला आहे. आपल्या WHOच्या थीममध्ये 2026साठी युअर स्टोरीज कॅन चेंज अदर्स लाईफ्स अशा पद्धतीची थीम आहे. म्हणजे तुमच्या बाबतीत जे घडलंय त्याच्याने दुसऱ्यांच्या आयुष्याला कलाटणी भेटू शकते, म्हणून आम्ही हा 4 फेब्रुवारीला जो वर्ल्ड कॅन्सर डे त्याच्या अनुषंगाने आधी हा प्रोग्राम अरेंज केलेला आहे की योग्य उपचार जर घेतला आणि डॉक्टरांचा सल्ला व्यवस्थित जर ऐकला तर कॅन्सर हा असाध्य रोग नाही आहे, हा पूर्णपणे नीट होऊ शकतो. हा आम्हाला संदेश इथून समाजामध्ये द्यायचा आहे. आणि आम्ही या ज्या अजिंक्य योद्ध्यांचा सत्कार केला हे 5 वर्षापासून ते 10 वर्षापर्यंत कॅन्सर फ्री राहिलेले आहेत आणि हे नॉर्मल लाईफ जगतायत. ते आता रुग्ण नाही आहेत, ते एक सामान्य नागरिक आहेत आणि योग्य उपचारामुळे तुम्ही सुद्धा
अशा पद्धतीचं आयुष्य जगू शकता, हा मला संदेश समाजामध्ये द्यायचा आहे. सर, कॅन्सरच्या बाबतीत समाजामध्ये अनेक गैरसमज आहे, काय वाटतं याबाबत? कॅन्सरच्या बाबतीत जे गैरसमज आहेत ते बहुतांशी हे लोकांनी काहीतरी ऐकलंय आणि काहीतरी बघितलंय, अर्धवट ज्ञानाच्या आधारे पसरवलेले आहेत. कधीही मी एक संदेश देऊ इच्छितो तुमच्या चॅनलच्या मार्फत की कधीही जर का कॅन्सरबद्दल माहिती पाहिजे असेल तर तज्ज्ञांकडनंच माहिती घ्या. आपल्याकडे फार आहे, एका जणाला गाठ झाली होती, त्यांचं कॅन्सर निघाला वगैरे, या गोष्टीच्या भूलथापाला बळी पडू नका. कधीही कोणाला शंका असेल तर तज्ज्ञांकडेच माहिती करून घ्या की कॅन्सर आहे का, नाही आहे का, असेल तर त्याला उपचार काय, आणि जी अवैज्ञानिक माहिती जी आहे त्याच्यावर भरोसा ठेवू नका. सर, कॅन्सरच्या बाबतीत काही आपण आता जसं अवैज्ञानिक म्हटलं, याबाबत अंधश्रद्धेच्या बाबतीत काही विषय घडतात. अंधश्रद्धेच्या बाबतीत आम्हाला फार अनुभव आहे. अंधश्रद्धेच्या याच्यामध्ये म्हणजे अगदी गंडे-दोरे तर आहेतच, जे आम्ही ट्रायबल एरियामध्ये पाहतो. म्हणजे टाटा हॉस्पिटलला असताना मी म्हणलं 50% पेशंट हे अंधश्रद्धेपोटी काही ना काहीतरी किंवा चुकीच्या माहितीद्वारे काही ना काहीतरी चुकीचे उपचार घेऊन आलेले पेशंट आम्ही बघायचो. त्यामुळं याच्याबद्दल गैरसमज आणि अंधश्रद्धा या दोन्हीचा प्रादुर्भाव उपचाराच्या दरम्यान आहे. सर, कॅन्सर हा जो आजार आहे याचा आणि वयाचा काही हे आहे का? जनरली जर बघितलं तर हा वाढत्या वयासोबत होणारा आजार आहे. लहान मुलांमध्ये काही कॅन्सर असतात, पण ते वेगळ्या पद्धतीचे कॅन्सर असतात. त्यांच्यामधले कॅन्सर हे ॲडल्ट्समध्ये नसतात. पण आजकाल कमी वयामध्ये होण्याचं प्रमाण हे व्यसनांमुळे मेनली आहे. व्यसन आणि पोल्युशन जे आहे, अन्नाचं पोल्युशन झालं, पाण्याचं पोल्युशन झालं, हवेचं पोल्युशन झालं, हे सुद्धा महत्त्वाचं कारण आहे की हा कुठल्याही वयामध्ये व्हायला लागला. सर, कॅन्सरचे किती प्रकार आहेत? याच्यामध्ये आपण ढोबळमान आणि प्रत्येक ऑर्गननुसार कॅन्सर असतो. आपण त्याला 3 याच्यामध्ये डिव्हाइड करूया. सॉलिड ट्युमर म्हणजे अवयवांचा होणारा, लिक्विड म्हणजे रक्ताचे कॅन्सर, आणि याच्या आधीमध्ये होणारा गाठीचा कॅन्सर म्हणजे लिम्फोमा असा आहे. तर प्रत्येकाचा उपचार वेगळा आहे. जसं ब्लड कॅन्सरमध्ये फक्त किमोथेरपी हाच उपचार आहे. गाठीच्या कॅन्सरमध्ये किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी, कधी कधी सर्जरी असा उपचार आहे. आणि जे सॉलिड ट्युमर म्हणजे अवयवाचे, म्हणजे जसं अन्ननलिकेचा झाला, तोंडाचा झाला, जठराचा झाला, आतड्यांचा झाला, स्तनाचा झाला, फुफ्फुसाचा, याच्यामध्ये सर्जरी ही मेन ट्रीटमेंट आहे, आणि त्यासोबत मग आपण किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी ॲड करू शकतो. सर, असं म्हणतात का व्यसनामुळे मुखाचा कर्करोग होतोय, पण काही वेळेस आपण असं बघितलं ज्यांना काही व्यसन नाही त्यांनाही हा आजार होतो. त्याचं प्रमाण फार कमी आहे. त्यांना होऊ शकतो, त्यांच्यामध्ये काहीतरी जेनेटिक प्रॉब्लेम असेल, फॅमिलियर, आणि ते आधीच्या पिढीतनं पुढच्या पिढीत जर आले तर त्यांच्यामध्ये होऊ शकतो, पण त्याचं प्रमाण फार नगण्य आहे. आपल्याला लक्षात यासाठी राहतं की अरे त्याला काहीच व्यसन नव्हतं तरी पण कॅन्सर झालं, म्हणून आपल्याला ते लक्षात राहतं, पण आमच्या प्रॅक्टिसमध्ये त्याचं प्रमाण अतिशय नगण्य आहे. सर, हा जो आजार आहे याचं सक्सेस रेट किती आहे? याचा सक्सेस रेट कसा आहे की जेवढी स्टेज लवकर तेवढा सक्सेस रेट हाय. म्हणजे 96% आपण सक्सेसफुल राहू शकतो. मी 100% यासाठी नाही म्हणणार की सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात. जसं एखाद्या वेळेला रस्त्याने कोणी जाणारा त्याला गाडीने उडवलं आणि त्याचं हे झालं, किंवा आपण हे बघितलेलं की सडनली हार्ट अटॅक येऊन काही रुग्ण दगावलेले आहेत. सो 96% पहिल्या स्टेजच्या ट्युमरमध्ये काही यांना आपण पूर्णपणे नीट करू शकतो. 100% थोडं धाडसाचं आहे, पण हा पूर्ण उपचार जर घेतला तर एवढा सक्सेस आपल्याला निश्चित मिळू शकतो. सर, यामध्ये काही रुग्ण आर्थिक परिस्थितीनुसार पण उपचार घेण्यासाठी येत नाहीत, हे खरं आहे का? पूर्वी काय होतं की आर्थिक परिस्थितीमुळे घेऊ शकत नव्हते, ही गोष्ट निश्चित आहे. पण आज जवळपास 70% गोष्टी ह्या गव्हर्नमेंटच्या योजनेमध्ये MJPJY मध्ये आणि PMJY मध्ये कव्हर आहेत. लोकांनी फक्त कन्सेप्ट मनातनं काढून उपचारासाठी यायचं आहे. 100% गोष्टी अजून आलेल्या नाहीयेत. मी जेव्हापासून पाहतो, मी टाटा हॉस्पिटलला होतो त्यावेळेला, ज्यावेळेला पायलट प्रोजेक्ट म्हणून MJPJY होती, तेव्हापासून मी पाहतो की त्याच्यामध्ये बरेचसे चेंजेस, काही पॅकेजचा ॲडिशन, काही गोष्टी मॉडिफिकेशन, ह्या सगळ्या होत आहेत. आणि गव्हर्नमेंटचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त रुग्ण, जास्तीत जास्त आजार याच्या उपचाराच्या कक्षेत यावे. त्यामुळे लोकांनी कुणाचंही ऐकण्यापेक्षा प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये येऊनच माहिती घ्यावी की हा आजार योजनेमध्ये बसतो की नाही बसतो, याला पैसे लागणार आहेत की नाही लागणार आहेत, ह्या सर्व गोष्टी त्यांनी स्वतः चौकशी करूनच खात्री करून बघावी. सर, या आजार होऊच नये यासाठी काय उपाय योजना करायला पाहिजे?
होऊच नये म्हणजे त्यामध्ये जो प्रकार आहे जेनेटिक्सचा प्रकार तो आपल्या हातात नाही आहे, पण होऊच नये म्हणजे ज्यामध्ये आपले बहुतांश कॅन्सर आपण जे कंट्रोल करू शकतो किंवा होऊ नये म्हणून प्रिव्हेंट करू शकतो, त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत की व्यसन. पुरुषांमध्ये मुख कर्करोग हा खूप कॉमन आहे भारतामध्ये. सो व्यसन जर अवॉइड केले तर आपल्या आरोग्य व्यवस्थेवरचं खूप मोठं बर्डन मुख कर्करोगाचं कमी होईल. दुसरं लठ्ठपणा अवॉइड करणे, एक्सरसाइज करणे, गुप्तांगाची स्वच्छता ठेवणे, यामुळे होणारे जे कर्करोग आहेत ते सुद्धा आपण अवॉइड करू शकतो. सर, जसं आपण आता पुरुषांच्या मुख कर्करोगाच्या बाबतीत बोलला, तसं लेडीजमध्ये ब्रेस्ट कॅन्सर हा लेडीजमध्ये ब्रेस्ट आणि गर्भाशय मुखाचा कॅन्सर हे 2 आहेत. सो ब्रेस्ट कॅन्सरमध्ये सुद्धा लठ्ठपणा, व्यसन यामुळे होणारा प्रकार तो आहे तो जास्त आहे. आणि जो गर्भाशय मुखाचा कर्करोग त्याचं प्रमाण कमी होतंय कारण महिलांमध्ये स्वच्छतेचं प्रमाण वाढलेलं आहे, पाणी अवेलेबल झालेलं आहे फ्रीली प्रत्येक घरामध्ये नळाने, साबण अवेलेबल आहे आणि काळजी घेण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. हे कुठलंही गव्हर्नमेंटची व्हॅक्सिनेशन पॉलिसी आतापर्यंत नव्हती किंवा पॅप्समिअरचं गव्हर्नमेंटनी प्रत्येक गावामध्ये इम्प्लिमेंट केलं नव्हतं, तरीही याचं प्रमाण कमी होते कारण अवेअरनेस याबद्दल वाढलेला. सर, अजिंक्य योद्धा 2.0 यामधून उपचार झालेल्या सर्व रुग्णांना काय शुभेच्छा द्याल? त्यांनी एक फार मोठा टप्पा पाडलेला आहे आणि त्यांच्या भविष्यासाठी मला अजूनही मी त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो. त्यांनी आज जी कॅन्सरवर मात केलेली आहे हा मेसेज त्यांनी समाजात पसरवावा आणि स्वतःची सुद्धा आरोग्याची काळजी घेऊन आणि त्यांनी उदंड आयुष्य जगावं हीच माझी ईश्वराची. धन्यवाद सर. आरोग्य जागृती. कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है, वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है. आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं. यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है. यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है. हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं. दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं. हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है. पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है. हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है. हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो. साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं. साथ में हम बदलाव ला सकते हैं.